आम्हाला सहकार्य करा. जाऊया दोन सलामी बॅटर, एका बाजूला प्रणित मेर आणि दुसऱ्या बाजूला हर्ष. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि सलामी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. हितेश पहिल्या षटकाला सुरुवात करेल. पाहूया इथून पहिलाच बॉल सॉफ्ट हँड सिंगल साठी खेळला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते पहिल्याच बॉलवरती आणि इथून खातं ओपन होतंय. 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. धाव्या पुन्हा एकदा सिंगल, 2 चेंडू आणि 2 धावा. इथून आपण पाहिलं तर 3 चेंडूवरती 3 सिंगल पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. हर्षनं फटका चांगला खेळलाय. कीर्ती चेंडूला रोखण्यासाठी प्रयत्न केले परंतु चेंडू हा फरार. 4 धावेसाठी चौकार. आता मात्र सॉफ्ट हँड सिंगल साठी खेळला जातोय. चौकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. 8 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल बाकी असेल हितेश यांच्या षटकातील. शेवटचा चेंडू हलक्यात पुन्हा एकदा पुश केलंय. सिंगल धाव आणि या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9. जवळ इथून देवेश आपल्याला पाहायला मिळतील. जवळ देवेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपल्या षटकातील. प्रणित साडी इथून चेंडू सोडला गेलाय. वाईटचा इशारा. अवंतर धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा. 10 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू वाईड हाताळला गेलाय देवेशच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू. देवेश पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण खराब. पुन्हा एकदा चेंडू फरार. इथून 4 धावेसाठी चौकार. जावे इथून चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 14 धावा. 1.1 बॉलचा खेळ. दुसरा चेंडू पुन्हा फुलटॉस चेंडू होता. दिशान आहेत तिथे चेंडू खाली. सिंगल परिपूर्ण 15 धावा. 3 ओव्हरचा मॅच आहे. पाहूया इथून पुढचा चेंडू. कट केलाय चेंडूला. दिशा दाखवली आहे. डिक्लेअर्स झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा. प्रणित तांडेल आणि टीम आपण पाहू शकता ऑन स्क्रीन वरती. इथे हिमांशू ऑन स्क्रीन वरती आले. जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता धावसंख्या स्कोर कार्डावरती 17 धावा. 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय.
एक बॉल वरती 5 धावा खर्च केल्यानंतर खूप चांगली कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आणि इथून धावचीत बाद हर्ष. 17 धावेवरती पहिला विकेट हर्ष. बॅक टू द डगआउट. सतरा शेवटचा बॉल. या लगेच नवीन बॅटर. जाऊया शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल. हलकीसे एज आहे बॅटची आणि इथून इनसाइड एज होती. सिंगल परिपूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती. 1 विकेटच्या नुकसानामध्ये 18 धावा. विशाल संघ आपण शेवटच्या षटकानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. आणि प्रिशा 11 तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज तृणाल. इथून पटका खेळला गेला आणि इथून धावचीची संधी आणि भाविक बॅक टू द डगआउट. आजच्या दिवसातील विकेट पडलाय. नवीन फलंदाज वीरू बाबरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथून चेंडू भरपूर लांब. वाईट बॉल. अवंतर धावा येत आहेत. धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा. पुढचा चेंडू तृणाल. बैठकी फटका खेळलाय. दिशा नेत आहे. चेंडू खाली सिंगल परिपूर्ण होत्या आणि 20 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. वीरू ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता. ओव्हरआर्म क्रिकेटमधील बहुचर्चेतलं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. कमी वयात जास्त चर्चा ज्या खेळाडूची राहिली. पालघरात नाही तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी राहणारा खेळाडू ज्याने सातपाडीचं नाव उंचावरती घेतलं तोच खेळाडू वीरू बाबरे. अंडरम खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून पहिलाच बॉल षटकार नोंदवलाय. आणि इथून वीरू षटकार नोंदवतोय. वीरू षटकारासाठी माहीर आहे परंतु इथून वीरूने इथे चौकार नोंदवायचा होता पण षटकारच नोंदवलाय. विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 आणि 2 विकेट. 2.3 बॉलचा खेळ झालाय. 3 विकेट. 21. तर यस नो बॉल होता. जाऊया वेदांशू नवीन बॅटर. हलक्या ताना सिंगल कंप्लीट केलं जात आहे. धावसंख्या 22 धावा. 3 विकेट लॉस. 3 बॉलचा खेळ बाकी आहे गोलंदाज तृणाल यांच्या षटकातील. इथून चेंडू सुटला. डायरेक्ट हिट होईल आणि इथून धावची स्वरूपात विकेट डाऊन. वेदांशू सुद्धा बाद.
जाऊया निशान नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा, 4 विकेट, 5वा चेंडू आणि इथून पुढचा हे विकेट. 22 धावेवरती 5वा विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथून आपण पाहू शकता आमचे प्रेक्षकांकडे कॅमेरा. कुशल चौधरी म्हटलं की जसा वेळ मिळेल तसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. वेगवेगळ्या जिथे जे मुवमेंट पाहायला मिळत असतात त्या मुवमेंटला कॅचअप करत असतात. आणि अमर त्याचबरोबर रोहित या सर्वांना मात्र तिथे असलेल्या प्रेक्षकांना मात्र कॅप्चर केलं. जाऊया तिथून षटकाची समाप्ती, इनिंगची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवरती 23 आणि 24 धावांचा टार्गेट सेट. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. प्रिशा 11 आणि त्यांच्या समोरील संघ विशाल. या दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस करूया आणि लगेच सेकंड इनिंगला सुरुवात करूया. विशाल संघ टॉससाठी या. विशाल संघ बंटी नव्या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला दिशान आणि दुसऱ्या बाजूला कीर्तेश, दोन्ही भाऊ आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती प्रणित. हलक्या त्यानं पुश केलं चेंडूला. सिंगल धावसाठी धाव घेतली जाते आणि सिंगल धाव खातं ओपन होत असताना 1 धावेनं टार्गेट सेट केला 24 धावांचा. 18 बॉलमध्ये 24चा टार्गेट. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या त्यानं खेळण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज कीर्तेश बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. जाऊया हितेशला आपण पाहतोय. नवीन फलंदाज. धावसंख्या 1 वरती 1 विकेट. 2 बॉलचा खेळ कंप्लीट. आणि नवीन बॅटर हितेश. प्रिशा 11 टॉस विन. जाऊया इथून पुढचा चेंडू. इथून पाहिलं तर चेंडू हा भरपूर लांब आहे. लेग स्टम्पला मिस करणारा आणि भरपूर लांब. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं दर्शवला जातोय. जर विरू यांनी ड्राय
मारून जर चेंडू रोखला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया इथून हे कॅश प्राइज लागलं जातं ऑलमोस्ट संघाकडनंच. टॅप केला जात आहे चेंडू. इथून चेंडू रोखलाय जरूर, परंतु डाय मारून जर आपण चेंडू रोखलं तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि इथून सिंगलसाठी खेळला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण होत्या. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 4 धावा. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक पहिल्यातील प्रणित यांच्या. लास्ट बॉल. अजूनही 20 धावेचा पाठलाग करायचा आहे 13 चेंडूमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु इथून पाहिलं तर चेंडू सुटला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण. 5 धावा, 1 ओव्हर 1 विकेट. कुपे 11 असंघ. जवळ इथून षटक क्रमांक दुसरं चालू होतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 19 धावा. विजयासाठी आवश्यकता असेल कुपे 11 असंघाला. 12 चेंडू आणि 19 धावा. पाहूया इथून षटकाला सुरुवात. निकेत पहिलाच बॉल घेऊन आपल्या षटकातील हितेशसाठी. इथून पाहिलं तर फटका खेळलाय. चेंडूला रोखलंय. दुसरीचा इथून पहिली धाव घेण्याच्या प्रयत्नात इथून कॉलिंग खराब राहिली होती आणि धावची बाद. विकेट डाऊन. जवळ नवीन बॅटर तृणालला आपण पाहतोय. 5 धावेवरती 2 विकेट. 11 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. इथून चेंडू सोडला गेलाय. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 6 धावा. इथून पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू सुटला गेलाय आणि वाईट +1 अशा 2 धावा मिळतात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 8. 10 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. इथून पुन्हा एकदा वाईट बॉल. 10 चेंडू आणि 15 धावा. मॅचचं समीकरण 10 चेंडू 15 धावा. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया पुढचा चेंडू. इथून चांगला फटका आहे. इंटू दी गॅप. 2 क्षेत्ररक्षकांना फाडत 4 धावेसाठी चौकार. आणि इथून 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेनं मॅच मध्ये एक नवीन ट्विस्ट येतोय. सामन्याचं समीकरण आता पुन्हा एकदा बदल घेतोय. विजयासाठी 24 धावांचं टार्गेट आहे. 13 धावा कंप्लीट झाल्यात. 9 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता. 9 चेंडू 11 धावा.
सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. जावे इथून 9 चेंडू 11 धावेची आवश्यकता. मॅचचं समीकरण फुलटॉस चेंडू इथून फटका खेळलाय. जतीन आहे चेंडूला फेल्ड करतायत आणि इथून 1 धाव मिळते. 8 चेंडू 10 धावेची आवश्यकता. 8 चेंडू आणि 10 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय कुपा 11 अ संघाला. नो बॉल आणि इथून चेंडू रोखला गेलाय. चौकार का? 4 धावा. नो +4 म्हणजे 5 धावा मिळतील आणि धावसंख्यात आता अल्टी पलटी झाल्या. आता फक्त आणि फक्त 8 चेंडू 5 धावा. मॅच होती कुठे, मॅच पोचली कुठे. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खिचल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, त्यानंतर या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च झालेल्या आहेत, तेही 4 बॉलमध्ये. 4 बॉलमध्ये 14चा खर्च कुठेतरी महाग पडतोय निकेतकडनं. आता 8 चेंडू 5 धावेची आवश्यकता. आठ चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. आणि इथून पुन्हा वाईड बॉल. 8 चेंडू 4 धावा. 15 धावा खर्च केल्यात. 4 राहिलेले आहेत. 4 बॉल मध्ये 15 धावा खर्च. आता 8 चेंडू 4 धावा. फटका खेळला जातोय आणि हा फटका सिंगल देऊन जाईल. 3 धावेची आता अवघी आवश्यकता असेल. 7 चेंडू 3 धावा. 16 धावांचा खर्च झालाय 5 बॉल मध्ये. पाहूया इथून शेवटचा बॉल आणि इथून हा चेंडू सुद्धा वाईट बॉल. आता फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. आणि इथून मॅच फिनिश. या ओव्हर मध्ये तब्बल विचार केलं तर 21 धावांचा ओव्हर आलाय. 21 धावा खर्च झाले या ओव्हर मध्ये. 24 धावांचा टार्गेट मध्ये. आणि इथून सामना जिंकलाय कुपा 11 संघ. पुढच्या फेरीत मजल मारतोय. जाऊया नेक्स्ट मॅच.